सिंहस्थ कुंभ पर्व पुस्तिकेवरती मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय। नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती सिंहस्थ कुंभ पर्व या पुस्तिकेचं काही दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं। पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत गिरीश महाजन यांच्या पुस्तिकेच्या मागच्या बाजूला त्यांचा फोटो आहे। फोटोच्या खाली पालकमंत्री आणि कुंभ पर्व मंत्री असाही उल्लेख या पुस्तिकेवरती गिरीश महाजन यांचा करण्यात आलाय। त्यामुळे नाशिकचे पालकमंत्री पदावरून आता चर्चांना उधाण आलंय। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना गिरीश महाजन यांचा उल्लेख केल्यामुळे सध्या चर्चा होतीये। अजून नाशिकच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती झालेली नाही अशी प्रतिक्रिया या सगळ्याच्या नंतर छगन भुजबळ यांनी दिली। गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाच्या बॅनरवरती मंत्री छगन भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। गिरीश महाजनांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख केला, अजून पालकमंत्री पदाची नियुक्ती झालेली नसते। मला काही कल्पना नाही, मी काही पाहिलं नाहीये, पण हे खरं आहे की पालकमंत्र्याची नाशिकची अजून नियुक्ती झालेली नाही। दरम्यान गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख केल्याच्या नंतर खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार हे नेमकं काय म्हणाले बघूया। ते कुंभमेळा मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे। सगळे इडियट लोक एकत्र आणून सरकार चालवलं जात आहे महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा। प्रत्येक इडियट शोधून इडियट काढतात ते, आणि मग त्याला कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, हा सगळं इडियट कॅबिनेट आहे। घ्या माझ्यावरती तक्रार आणि घ्या माझ्यावरती FIR। अघोषित पालकमंत्री हे गिरीश महाजनच आहेत, आणि त्यांना का अघोषित पालकमंत्री तिथं केलंय, कारण तिथं 30-35 हजार कोटी रुपयाची कामं ही महाकुंभच्या नावाखाली सुरू आहेत। त्याच्यामध्ये 500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार कसा झाला हे तुम्हा सर्वांना माहिती आहे। महाजन साहेबांच्या जवळच्याच लोकांनी तिथं टेंडर हे मॅनेज केले। खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, कार्टलायझेशन झालेलं आहे। म्हणजे काही ठराविक कंपन्या एकत्रित येऊन हे टेंडर तू घे, ते टेंडर मी घेतो, कितीतरी पट पैसा हा या महाकुंभ जो नाशिकला होत आहे तिथं भाजपच्या नेत्यांनी खाल्लाय, हे आम्ही येत्या काळामध्ये सिद्धच करू।